आदर करणे, नात्याचा आणि आपल्या जोडीदाराचा आदर करणं खूप गरजेचं आहे. रिस्पेक्ट फार महत्त्वाचं आहे नात्यामध्ये. कारण जर एकाने म्हणजे दोघांपैकी कोणी एक जर स्वतःला खूप सुपेरियर समजत असेल तर तो साहजिकच त्या दुसऱ्या पार्टनरकडे तुच्छतेने पाहू लागतो आणि त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो. पण त्याऐवजी आपण आपल्या जोडीदाराचाही तितकाच त्याच्या प्रत्येक गोष्टींचा आपण आदर केला पाहिजे. त्याच्या आवडीनिवडीचा वेगळ्या असू शकतात, म्हणजे जरुरी नाही की मला जे आवडतं तेच माझ्या जोडीदाराला आवडलं पाहिजे आणि तसं नसेल तर तोही मला आवडत नाही असं नसतं. काही गोष्टी त्याची आवड आहे ती त्याच्यापर्यंत मर्यादित आहे, माझ्या आवडी आहेत ते माझ्यापर्यंत मर्यादित आहेत. आता कधी कधी काय होतं की स्त्रियांना बरंच वाटत असतं की नवरा आपल्याकडे लक्षच देत नाही किंवा वेळच देत नाही, फॅमिलीसाठी तो वेळ देत नाही. आज त्याचे कमावण्याचे दिवस आहेत, तो कामामध्ये गुंततोय, तो फॅमिलीसाठी एक्स्ट्रा काहीतरी पैसा आणू पाहतोय, त्यासाठी तो कष्ट करतोय, तर आपण सुद्धा त्याला तेवढंच साथ दिली पाहिजे. जर म्हणजे जोडीदार कामानिमित्त घराबाहेर जास्त का राहतो तर त्याला आपल्या घराकडे परतण्याची ओढ कशी लागेल यावरती आपण जास्त फोकस केला पाहिजे. ना की तो बाहेर राहतो म्हणून जर तुम्ही घरी आल्याबरोबर त्याच्याशी भांडण करून काढत असाल तर त्याला घरात यावंच वाटणार नाही, घरात थांबावंच वाटणार नाही. त्यापेक्षा तो जिथे कुठे असेल त्या क्षणी, काम संपल्या क्षणी त्याला घरची आठवण झाली पाहिजे. अशा पद्धतीचं वातावरण आपण ठेवलं पाहिजे.